फिश कसे आणले यूएसला आणि कसे पॅक केलेले, आणि सर्वात जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे सोडे कुठून आणले, त्याची लिंक किंवा फोन नंबर द्या. मम्मी बघा कशी चपाती फुगवते ह्याच्यावर, मला कधीच जमत नाही. सगळ्यांनी मला कमेंट्स मध्ये सांगा की चपाती कशी झाली, गोल झाली आहे की नाही. हा बघा मी 2002 मध्ये. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आहे माझ्या मम्मी डॅडीचा डे 2 US मधला, आणि थोडं मिक्स अँड मॅच फुटेज आहे आणि एकदम कंटिन्युएशन मध्ये नाहीये, कारण जेटलॅग मुळे त्यांना कधी झोप येत होती. सो म्हणून थोडंसं एका दिवसाचं मिक्स अँड मॅच फुटेज आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल. आणि या व्हिडिओच्या एंडला मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, जी आपल्या लास्ट व्हिडिओला तुम्ही विचारलेला मासे कसे आणले ते सगळे प्रश्न. सो अख्खा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि तुम्हाला प्रश्नाची उत्तर मिळतील. सो चला आता आपण डे 2 कंटिन्यू करूया. गुड मॉर्निंग. आता आम्ही सगळे उठलोय आणि 8:30 वाजलेत आणि मी बनवणार होतो ॲव्होकाडो टोस्ट ब्रेकफास्टसाठी, पण घरात कोथिंबीर संपलं होतं म्हणून मी आता क्रोगरला आलोय कोथिंबीर घ्यायला, आणि थोडी संत्री पण घेतली दिसली म्हणून. सो आता घरी जाऊया आणि ॲव्होकाडो टोस्ट बनवूया. मम्मीने ऑलरेडी कांदा, टोमॅटो आणि मिरची कापून ठेवलेली आहे आणि आता कोथिंबीर धुणार. तर आता ॲव्होकाडो टोस्ट आम्ही खाल्लं आणि थोडा वेळ टीव्हीवर एक सिरीज बघत होतो, पण ते शूट केलं नाही कारण गप्पा मारण्यात बिझी होतो. सो आता आम्ही चाललो सॅम्स क्लबला. सॅम्स क्लबमध्ये जरशी ग्रोसरीज, अंडी विंडी घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर मग राहुल येणार आहे. राहुल आल्यानंतर मग आज आपण जाणार आहोत देवळात आणि मग परत घरी. हे घ्या, दोन्ही सेटअप केलेले आहेत आणि नंबर माझे, राहुलचे आणि माझे 1-2 मित्रांचे नंबर सेव्ह केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला काय लागलं तर फोन करू शकता. आणि मागे नाव लिहिलेलं आहे, त्याच्यावर मॉम लिहिलंय, त्याच्यावर डॅड लिहिलंय. थँक्यू. तर हे तुमच्यावर ठेवा आणि इंटरनेट पण आहे याला. जरा फोटो सेशन चालू आहे. संडे म्हणून गर्दी आहे इकडे खूप, पण आम्हाला काही घाई नाही आहे. मी टाइमपास करत करत बघत घेणार आहे. बघा क्रिसमसचं डेकोरेशन आहे सगळं. पहिले मम्मीला एक आम्ही विंटरचे स्लीपर घेतले आणि या कांद्याची साईज बघा, करवत लागेल कापायला. नेक्स्ट लागेल. कशी बटाटे घेतली तर मी पेर घेतोय चेक करून. मम्मी डॅडी काहीतरी सॅम्पल ट्राय करतात एनर्जी ड्रिंकचं. आता इकडे आलोच तर पेट्रोल पण फुल करून टाकतो, कारण इकडे स्वस्त मिळतं सॅम्स क्लबमध्ये. आणि नॉर्मल पेट्रोल आहे 239 आणि आपलं प्रीमियमवालं आहे 299. आता मी आलो आहे वॉलमार्टमध्ये आणि पहिल्यांदा मी पार्लेजी आणि हायड अँड सीक बघतो इकडे. अरे वा, आणि मूग डाळ वगैरे पण आहे, मसूर डाळ, गोटी सोडा पण आहे बघा इकडे. आता हळूहळू बघत चाललो आहे आम्ही. आणि आमची एक मोठी ट्रिप येते, त्यासाठी पण थोडं सामान लागणार आहे, ते घेतो आहे. आता मी वॉलमार्ट आणि सॅम्स क्लबमधनं आलो आहे. बघा एवढं सामान घेतलं आहे. बघा मम्मीचे न्यू स्लीपर शूज. काय आहे ते, काय तुला माहिती, स्लिप ऑन म्हणूया आपण याला. विंटरसाठी येते. आता पटेल ब्रदर्समध्ये पण आम्ही गेलेलो इंडियन सामान थोडं घ्यायला आणि वडापाव आणलेत. 4 वडापाव आणले, कारण राहुल पण येतोय, तो निघालाय, थोड्या वेळात पोहोचेल. दुपार झालेली आहे, मम्मी चपात्या बनवत आहे, दादाचं वर्क फ्रॉम होमचं काम चालू आहे आणि डॅडी टी व्ही बघतोय. आणि मम्मीने जेवायला बनवलं आहे भरली वांग्याची भाजी, सोडे घातलेली, मस्त वास येतो त्याचा. ते आज आम्ही लंचला जेवणार. मम्मी बघा कशी चपाती फुगवते ह्याच्यावर, मला कधीच जमत नाही. एक तर चपाती पेट घेते, माझी चपाती डायरेक्ट पेट घेते, पापड होत त्याचा. बघा ही कशी आता फुगेल, असं बोलल्यावर फुगेल की नाही माहित नाही. आता मी जातो, फुगली की मला सांग, मी पटकन पळत येईन आतमध्ये. मी लांबूनच काढतो. फुगली जबरदस्त. काढ आता, फुटेल नाही तर. अरे नाही, म्हणजे बघ मी किचनच्या बाहेर असलो की नाही, जेवढी कॉईल आहे ना, म्हणजे जेवढी फ्लेम असेल त्या साईजची केली की ती फुगते प्रॉपर सगळीकडे आहे. ओके, झाली की आता मी एक लाटतो आणि दाखवतो मला किती गोल चपाती येते.
चपाती बनवायच्या आधी आपण हात धुतो. मग आपण हे घेतो असं लोळवतो त्याला आपण ह्याच्यावर हे टाकतो. मला वेळ लागतो पण मी करतो. कर, आरामात कर, तुझा टाइम हे आणि कारापुळची पूर्वी तू खाई केली म्हणून घेतली. ही पण फुगली बघ. मस्त. हा पोळपाट जरा इकडे या स्मूथ याच्यावर तडफडत होता म्हणून खाली कापड टाकतो. सगळ्यांनी मला कमेंट्स मध्ये सांगा की चपाती कशी झाली, गोल झाली आहे की नाही. बायकांना पण लाजवशील. वर्क फ्रॉम होम करत होतो पण जरा ब्रेक आहे म्हणून आता. तुम्हाला घडीची चपाती बघायची आहे का? करू नको, जाऊ द्या, ती होईल. नंतर काहीतरी कर. आणि चपाती अजून 4 चपात्या बनल्या तर माझा हा हात टाकला होईल कारण इथे गरमीनी केस सगळे माझे जळतील. बस. राहुलला ऑलरेडी कुकिंग लहानपणापासून येत होतं म्हणून तो अमेरिकेत जरा फक्त भाकरी शिकला. त्याचं एकच बनव अख्खा मोठी. ही जरा मोठी बनवूया कारण उद्या रोहन आविष्कार येणार आहे ना. उद्या आविष्कार जो तुम्हाला लास वेगसच्या व्हिडिओ मध्ये दिसला होता त्याचं उद्या माझ्या घरी केळवण आहे. सो तो कॅलिफोर्नियाला राहतो आणि तो तिकडनं येतोय. केळवणामध्ये मेन्यू काय आहे? मेन्यू काय? चिकन वडे त्याच्या आवडीचं. त्याला व्हेज आवडतं? नाही, हार्डकोर नॉनव्हेज आवडतं त्याला. चिकन वडे माझ्या आवडीचे पण आहेत. चिकन वडे करूया, काहीतरी गोड पाहिजे. ही चपाती जरा मला डिफिकल्ट पडते. शेप बिघडला तरी मी नीट करेन त्याला. राहुलने तुम्हाला दाखवलंच असेल पण इकडे काय आहे, वांग्याचं भरीत. मग सोडे घालून भरली वांगी आहेत. सोडे घालून भरली वांगी आहेत. सोडे मला जराही आवडत नाही. आणि वांगी पण मला आवडायची नाही पण इकडे आल्यावर काय माहित, अमेरिकेला आल्यापासून मी खायला लागलोय. खाऊन बघ, तुला आवडेल. तर आज मी आय थिंक मी फर्स्ट टाइमच खाणार आहे सोडेवाला. सोडे फर्स्ट टाइमच खाणार. इकडे काहीतरी डॅडी बघतोय आणि राहुल पण काहीतरी टाइमपास करतोय. आता आपण खायला जाऊया. आणि घरात सॉलिड पसारा झालेला आहे पण झालंय पण आता ह्याच्यापेक्षा अजून जास्त पसारा होईल कारण आता आपल्याला पॅकिंग करायचंय, इंडियानापोलिसला निघायचं. सो ह्याच्यापेक्षा अजून खूप पसारा होणार आहे. आपलं नवीन डायनिंग टेबल आलेलं आहे आणि आता नवीन घरात गेल्यावर मी डायनिंग टेबल घेणार आहे वरती बसून खायला. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही ब्लॅक फ्रायडे शॉपिंगसाठी निघालोय आणि जवळचाच एक मॉल आहे तिकडे जातोय आणि नंतर अजून पण जाऊ उद्या परवा. पण आता जो जवळ मॉल आहे तिकडेच चाललोय आम्ही. आणि 5:30 वाजलेत पण फुल अंधार पडायला लागले. 10 डिग्री आहे. मला एवढी थंडी वाजत नाही पण मम्मी डॅडीला सॉलिड वाजते. आता मी स्टारबक्सच्या ड्राईव्ह थ्रू मध्ये कॉफी घेतोय कारण मस्त बाहेर थंडी येत असं वाटलं जरा गरमागरम कॉफी प्यावी. म्हणून आज टेम्परेचर कितीपर्यंत जाणार आहे? आज 5 डिग्री होणार आहे रात्री. बापरे. घरी तरी ओके आहे ना, बाहेर जायचं असेल तर मला यूज टू व्हायला वेळ लागेल. तर मी जॅकेट्स बघते. आता मी नेक्स्ट वीक एका बर्फील्या ठिकाणी ट्रिपवर चाललो आहे. त्यासाठी आम्ही शॉपिंग करायला आलो आहे. आता मम्मीला घ्यायचे आहेत हँडचे ग्लव्ज आणि टोपी. डॅडी तुला? मला काय नाही. तुला पण ग्लव्ज ना? टोपी घ्यायची. टोपी घे, ग्लव्ज आणि टोपी दोन्ही घे. दोघं डाकू सारखे फिरा. डॅडी स्टायलिंग लेसन्स देतोय मम्मीला. आता रात्र झाली आणि आमचं सगळं खाऊन पिऊन झालंय आणि तुम्हाला शेणाईचा आवाज येत असेल कारण माझ्या मुंजीचा व्हिडिओ बघतोय आम्ही. हा बघा मी. हा बघा मी 2002 मध्ये. आणि हा काय मला कापायच्या आधी मसाज देतोय का? आई शपथ.
आणि हे करताना मला रस्त्यावर बसवलेलं आणि तेव्हाच माझे सगळे बिल्डिंग मधले मित्र बघायला आलेले, म्हणजे ते एंटर होत होते तेव्हा, त्यांनी मला बघितलेलं टकला करताना. जेवायला मेन्यू काय होता तेव्हा? आमरस होता, पुरी होती आणि बाकी सगळं आपलं जेवण. तेवढं आठवत नाही मला. फ्रूट सॅलड होतं. आणि व्लॉग करणं हे आमच्या फॅमिलीमध्ये आधीपासून आहेत. हे सगळे आमच्या थोडंसंच आहे, सगळे फॅमिली व्हिडिओज आहेत. मी जन्माला आलो होतो तेव्हापासून, फर्स्ट मालिश जे होतं तेव्हापासून जे व्हिडिओ आहेत, राहुलचे पण आहेत. आणि हे जेवढे CDs मध्ये होते ते आणलेत आणि ते मी आता डिजिटाईज करीन लॅपटॉपवर. आणि अजून कॅसेट्स पण आहेत भरपूर, त्या पण करायच्या आहेत. आता इंडियाला जाईन तेव्हा करीन. मला सगळं आठवत नाहीये तेव्हाचं, पण मला एक आठवतं की ही छत्री त्यांनी माझ्या डोक्यावर पाडली होती त्या माणसाने. आता छत्री पडेल. आता GA मारायचा एक हमला झालेला आहे बघा. हे पडली. आणि फटाक्याचा आमचा, माझा आणि राहुलचा इंटरेस्ट इथून दिसतोय. डॅडी पहिला पुढे फटाके फोडायला. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. मला माहिती जरा मिक्स अँड मॅच फुटेज होतं, कारण मम्मी डॅडीला जेटलॅग होत होतं, त्यांना केव्हाही झोप येत होती. पण आता कम्प्लिटली जेटलॅग त्यांचा गेला ना. तर आता पुढचे आपले व्हिडिओ जरा लॉंग आणि स्ट्रक्चर्ड असतील. आणि लास्ट व्हिडिओमध्ये खूप क्वेश्चन झाले होते कमेंट्समध्ये, ड्राय फिशला रिलेटेड आणि पॅक करून कसं आणलं, आणि अजून पण थोडे क्वेश्चन होते. तर मी ते सगळे लिस्ट बनवून ठेवली आणि एक एक करून मी आता आन्सर करतो. तर पहिला प्रश्न आहे बॅगेज अलाउन्स US फ्लाईटसाठी. तर USच्या फ्लाईटसाठी पर पर्सन 2 चेक्ड बॅगा, ज्याला इंडियात आपण चेक इन बॅग म्हणतो, इकडे त्याला चेक्ड लगेज म्हणतात. तर त्या 23 किलोच्या 2 बॅगा, एक कॅरी ऑन बॅग किंवा कॅबिन बॅग जी 7 किलो, बरोबर ना, 7 किलो ना, आणि एक पर्सनल आयटम म्हणजे बॅकपॅक नाहीतर बायकांसाठी पर्स. तर तुम्हाला पण एवढाच होता? एवढाच होता. म्हणजे टोटल मम्मी डॅडीला म्हणून 4 बॅगा होत्या आणि 2 कॅरी ऑन आणि 2 पर्सनल आयटम. सेकंड, ऍस्ट्रोनॉट फूड कुठून घेतलं? ऍस्ट्रोनॉट फूड हे गोडबोले फूड्सचं आहे. आणि आम्ही ऍक्च्युली त्यांचं दादरला स्वामी समर्थांचा जो मठ आहे ना त्याच्या ऑपोजिट आहे ते, पण आम्ही बोरोलीवरनं घेतलं. तिकडे एक श्रीमंत म्हणून नवीन दुकान ओपन झालंय त्यांचं, तिकडनं आम्ही विकत घेतले. थर्ड क्वेश्चन आणि सर्वात जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे सोडे कुठून आणले, त्याची लिंक किंवा फोन नंबर द्या. सो आता हा खाली येतो तो फोन नंबर माझ्या काकाचा आहे, त्यांचं नाव आहे कौशिक प्रधान. आणि या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा, कॉल नका करू, परत सांगतो व्हॉट्सअप ओनली, आणि मग ते तुम्हाला कॉल बॅक किंवा माहिती देतील. फोर्थ क्वेश्चन, फिश कसे आणले US ला आणि कसे पॅक केलेले? फिश एक तर आम्ही 24 hours फ्रीज होतील या हिशोबाने मासे बाय केले. म्हणजे समजा आम्ही गुरुवारी निघालो आम्ही, तर आम्ही वेनसडेला म्हणजे बुधवारी सकाळी मासे घेतले बाजारातनं, स्वच्छ वॉश केले आणि त्याला मग सगळं आपला जो तळायचा मसाला असतो मॅरिनेशन ते लावलं आणि झिपलॉक बॅग मध्ये ते असे फ्लॅटच ठेवले, असे एकाच बॅगेत सगळे कोंबले नाही, एक 6-6 पीसचे असं फ्लॅट ठेवले आणि तसेच फ्रीजर मध्ये टाकले. म्हणजे तसेच उचलले, परत बॉक्स मध्ये टाकले आणि फुल दगड केला. हा, दगड केला. म्हणून एक मिनिमम 24 hours तरी फ्रीजर मध्ये राहिले पाहिजेत. आणि जो थर्माकोलचा बॉक्स आहे त्याच मापाचे मी मासे घेतले, म्हणून ते मीडियम साईज होते, कारण हे ट्रायल होतं आमचं फर्स्ट टाइम. आणि मग त्याच्यानंतर तो थर्माकोलच्या बॉक्समध्ये आम्ही सगळं पॅकिंग झालं आणि आता दारातनं निघणार त्याच्या अगोदर त्या बॉक्समध्ये टाकले थर्माकोलच्या, त्याला बाजूने सगळं पॅक केलं. म्हणजे झाकण आहे ना, त्याला आपली पॅकिंग टेप असते त्याने व्यवस्थित पॅक केलं, बॅग मध्ये ठेवले आणि आम्ही निघालो. आणि त्याचाच फॉलोअप क्वेश्चन आहे, फूड आयटम्स कुठले अलाउड असतात कुठले नाही अलाउड असतात? आम्ही म्हणजे फिश मीट सगळं अलाउड आहे, पण तुमच्या पर्सनल यूज एवढीच क्वांटिटी पाहिजे. आणि पॅकेजिंग फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही फिश करी वगैरे पण आणू शकता, पण ती फ्रीज करावी लागेल तुम्हाला. अख्खा दगड पाहिजे, लिक्विड फॉर्म मध्ये काही नाही नेऊ शकत. आणि तुम्ही जेल पॅक्स, आईस, ड्राय आईस वगैरे ते काही घालू शकत नाही, फक्त फ्रीज केलेले आणि नीट पॅक केलेले. फक्त ती जी वस्तू आहे तीच फ्रोझन पाहिजे. हो.
आणि इकडे आपण बॉम्बे एअरपोर्टला आम्ही जेव्हा गेलो, मुंबईच्या आपल्या एअरपोर्टला, तेव्हा ते विचारतात फूड आयटम्स. नाहीतर तुम्ही पण तिकडे लिस्ट लावलेली असते. मोस्टली त्याच्यात जिरे, गहू, तांदूळ, शेंगदाणे आणि ह्या वेळेस मेलन सीड्स होत्या, त्या मी आणल्या होत्या म्हणून मी तिकडेच बॅगेतनं काढून टाकून दिल्या. आणि कुठचंही फूड आयटम घेऊन जायच्या अगोदर TSAची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही चेक करा की कुठचे फूड आयटम्स अलाउड आहेत, कारण दरवर्षी त्यांचे आयटम्स चेंज होत असतात. आता फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा अमेरिकेला आलेलो तेव्हा मी सुकं खोबरं किसून वगैरे घेऊन आलेली, पण सेकंड टाइम येताना एअरपोर्टवरच सगळे ओरडत होते, मी ड्राय कोकोनट बॅगेतनं काढा म्हणून. म्हणजे ती सुखी वाटी वगैरे खूप ते तर बिलकुल अलाउड नाहीये. आणि खूप बाकी आयटम्स आहेत. आणि आता रोहन जेव्हा फर्स्ट टाइम अमेरिकेत आला तेव्हा मी त्याला तांदूळ वगैरे दिलेले, म्हणजे गेल्या गेल्या काय त्याला बाय करायला नको म्हणून जिरे दिले होते. पण ते मी बासमतीचं जे पॅक्ड असतं ना, म्हणजे ब्रँडेड, ते सगळं दिलेलं, जिरे किंवा काही मसाले वगैरे, तर ते अलाउड आहेत सगळे तिकडे. म्हणजे घरनं अशा पुड्या बांधलेल्या असं काय लूज धान्य म्हणजे नाही आपण पाहिजे, वाण्याच्या पाहिजे. वाण्याच्या दुकानात आणतो आणि जे पॅकेज असतं ना त्यांचं केलेलं ते चालत नाही. डीमार्टचे मी आणलेत. रोहन तर लास्ट टाइम मूग पण घेऊन आलेलं. कोणीतरी लिहिलंय कमेंट्स मध्ये की मूग म्हणजे त्यांना फाईन बसली वगैरे. आणि कधी कधी फाईन वगैरे बसते लोकांना, पण ती केव्हा बसते, जेव्हा तुम्हाला विचारतात की काय फूड आयटम्स आहेत का हे, तर तेव्हा कधी कधी आपण बोलतो नाहीये, पण तेव्हा त्याच्यानंतर जर त्यांना सापडले तर मग फाईन लागते. म्हणून जे आहे ते डिक्लेअर करायचं. आणि ती जी TSAची रेस्ट्रिक्टेड आयटम्सची लिस्ट असते ती 6-6 महिन्यांनी चेंज होत राहते. कारण कधी एकदा मी मूग आणलेले आता अलाउड नाहीयेत, मेलन सीड्स तू लास्ट टाइम आणलेले पण आता तुला काढावे लागले. सो ते चेक करायचं आणि मगच आपलं पॅकिंग करायचं. आणि प्रिपेअर्ड राहायचं की काही गोष्टी काढायला लागू शकतात एअरपोर्टवर. तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्या बॅगेला TSA लॉक असलं पाहिजे. आताच्या सगळ्या ज्या नवीन बॅग असतात त्यांना TSA लॉक असतं आणि हे लाल जे चिन्ह आहे ते TSAचं आहे. आणि जर तुमची जुनी बॅग असेल तर असे सेपरेट TSA लॉक्स मिळतात जे आपण आपल्या चेनला लावू शकतो. आणि हे रेग्युलर नंबरवाला लॉक आहे जे आपण नंबर सेट करतो आणि अनलॉक होतं. पण याच्या मागच्या बाजूला हे जे चावीचं दिलेलं आहे ह्याची चावी TSA ऑफिसरकडे असते. सो ती बॅग ट्रान्झिटमध्ये असताना जर त्यांना काय वाटलं चेकिंग करताना की त्या बॅगेत काय आहे तर ते त्यांच्या TSAच्या चावीने ते लॉक उघडून बॅग उघडतात आणि बघतात काय आहे की नाही आणि मग बॅग परत लॉक करतात. पण जर TSA लॉक नसेल तर ते मग तुमचं लॉक तोडतात किंवा चेन वगैरे त्यांना तोडावी लागते आणि मग ती वस्तू बाहेर काढतात. आमची जी एक बॅग होती त्याला असं चॉकने फुल्ली मारलेली होती, म्हणजे ती बॅग उघडली गेलेली. आणि ती बॅग नेमकी ज्याच्यात मी फ्रेश फिश आणलेली ना ती वाली होती. पण त्यांनी काढले नव्हते मासे, तसेच होते, फक्त एक चेक करायला बहुतेक त्यांनी उघडली असावी. आणि हे जे मी सगळं सांगतोय आता ते मम्मी डॅडीनी स्वतःबरोबर आणलेल्या गोष्टी आहेत स्वतःच्या कन्झम्पशनसाठी. सो या सगळ्या गोष्टी पार्सलनी नाही पाठवू शकत, कारण पार्सल म्हणजे कुरिअर. सो त्यांनी पाठवू शकत नाही कारण त्याचे रूल्स कम्प्लिटली वेगळे असतात. त्याच्यामध्ये पेरिशेबल गोष्टी अलाउड नसतात. दिवाळीचा फराळ वगैरे पाठवते मम्मी मला, पण त्याच्यात जास्त रेस्ट्रिक्शन असतात. पण फिश वगैरे तर बिलकुल त्याच्यात नाही आणू शकत, फिश किंवा मीट वगैरे काही. आणि अजून काय होता प्रश्न? इन्शुरन्स बद्दल. हेल्थ इन्शुरन्स. सो मम्मी डॅडी याच्या आधी मी त्यांचा इकडनं हेल्थ इन्शुरन्स काढला होता. एक इन्सुबाय नावाची वेबसाईट आहे, मी खाली लिंक देईन. तर त्या वेबसाईटवरनं मी इन्शुरन्स काढला होता. कारण तिकडे USA चे प्रोव्हायडर्स असतात त्यांचा आपण इन्शुरन्स विकत घेऊ शकतो, ट्रॅव्हल इन्शुरन्स. आणि इंडियात पण मिळतात, इंडियाचा ट्रॅव्हल इन्शुरन्स वगैरे मिळतो. पण माझ्या एक्सपिरियन्सनी ते नाही घेतले पाहिजेत, कारण इकडे खूप फोनाफोनी करावी लागते. कारण इकडची सिस्टम वेगळी आहे, इंडियाची सिस्टम वेगळी आहे. जेव्हा मम्मी डॅडी कोविडमध्ये आलेले तेव्हा मी इकडचा इन्शुरन्स काढला होता आणि फक्त एक नंबर असतो, तो नंबर दिला आणि सगळं फ्री ऑफ कॉस्ट होतं, कोविडची टेस्ट वगैरे. तेच जर माझा इंडियाचा इन्शुरन्स असता, माझ्या फ्रेंड्सचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्या पेरेंट्सनी इंडियाचा इन्शुरन्स काढलेला आणि त्यांना काही फ्रीमध्ये मिळालं नव्हतं कारण तो इथे रेकग्नाइज्डच नव्हता. आणि प्लस टाइम डिफरन्स असतो की, आणि अशा वेळेला तुम्ही कोणाला इंडियात फोन करणार एजंटला आणि काय विचारणार. म्हणून मी रेकमेंड करतो की जरा महाग असतो पण इकडनंच घ्या इन्शुरन्स, इकडच्या प्रोव्हायडरचा. आणि आता मम्मी डॅडी आलेत 87 डेजसाठी का 89 डेजसाठी, तर त्याचा दोघांचा मी इन्शुरन्स काढला. तो मला पडला $512 आणि त्याचे इकडचे त्यांचे ID कार्ड्स पण आलेले आहेत. तर हे ID कार्ड्स ते नेहमी त्यांच्या सोबत ठेवतात. काही झालं कुठेही त्यांना मेडिकल केअर लागली तर लगेच हे दाखवलं की फक्त हे दाखवायचं, बाकी काही नाही. तर इकडचा इन्शुरन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर इन्शुरन्स नसला आणि इकडे काय मेडिकल केअर तुम्हाला घ्यावी लागली तर इथे भयानक एक्सपेन्सिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या इकडे, मला फुल अमेरिकेचं माहित आहे, पण माझ्या इकडे जे डेंटिस्ट आहे त्यांचा एक दाताचा रूट कनालचा विदाऊट इन्शुरन्स चार्ज आहे $3000.
$3,000 म्हणजे ऑलमोस्ट 2.5 लाख रुपये झाले एका दाताचे. तर एवढं महाग आहे. आणि कोविडची टेस्ट पण जी होती ती मम्मी डॅडीची तर फ्रीमध्ये झाली त्या इन्शुरन्समुळे, पण जर विदाऊट इन्शुरन्स करायला गेलं तर $250 म्हणजे 21,000 रुपयाची होती. तर इन्शुरन्स इज मस्ट, तो घ्यावाच लागतो. आणि एक मला सांगायचं की जे हे पॅकिंगच्या बद्दल किंवा मासे आणले वगैरे आम्ही जे सांगितले, हा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. ह्याच्यात चेंजेस पण होऊ शकतात आणि सर्वात मेन एक लक फॅक्टर पण असतं. कधी तुमची वस्तू निघून जाते, कधी अडकते. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर थोडा रिसर्च करा आणि मग वस्तू आणा सगळ्या, म्हणजे स्पेशली TACच्या वेबसाईटवर जाऊन. नशीब पण असतं, कारण मी जेव्हा आलो होतो फर्स्ट टाइम तेव्हा सगळे बोलले की पांढरं पावडरी सबस्टन्स काही नाही यायचं, कारण ते कोकेन बिकेन सारखं वाटतं म्हणून. आणि म्हणून आम्ही काय नेलं नव्हतं. पण माझा मित्र आहे त्यांनी विदाऊट पॅकेज घरनं पुड्या बांधलेले मीठ आणि साखर दोन्ही पांढरे पदार्थ आणले होते, पण त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही. सो लकवर पण असतं. पण TSAची लिस्ट इज अ गुड स्टार्टिंग पॉइंट कळण्यासाठी की काय अलाउड आहे काय नाही. ते झालेत कव्हर सगळे पॉइंट्स आपले. काय उरले असतील तर कमेंट्स मध्ये लिहा, नेक्स्ट ह्याच्यात परत तुम्हाला सांगू आम्ही. ओके, सो हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि जसं मम्मी बोलली, तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या काकाचा नंबर मी स्क्रीनवर पण दाखवतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतोय, तर त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ते तुम्हाला कॉल बॅक किंवा व्हॉट्सअपवरच इन्फॉर्मेशन देतील. तर चला, हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.